राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत राज्य शासनाकडे सादर होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विशेष अधिवेशन देखील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बोलवलं जाण्याची शक्यता आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघ या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। त्यांची आधीपासून मागणी राहिली आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध नाही, मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ही त्यांची आधीपासूनची भूमिका आहे। कशा प्रकारे तुम्ही बारकाईने या सगळ्या घडामोडीवर लक्ष ठेवून आहात? नाही, आम्ही सुरुवातीपासून आमची भूमिका मांडतो आहे की ज्या घाईगर्दीने आणि एकदम कमी कालावधीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे, ते सर्वेक्षण करत असताना कसल्या प्रकारची कार्यपद्धती राज्य मागासवर्गीय आयोगाने अंमलात आणली त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहो। की मी आधीपासून जे म्हटलेलं आहे की हे सर्वेक्षण करत असताना अतिश्रीमंत, श्रीमंत, मध्यमवर्गीय, गरीब, अतिगरीब अशा प्रकारचं करून जे काही रँडम सॅम्पलिंग त्यांनी घेतलेलं असेल त्या प्रपोर्शनेटली सर्व बागा करता यायला पाहिजे। आणि याच्यानंतर आता ते जे काही शिफारस करतील, कारण राज्य मागासवर्गीय आयोगाला फक्त शिफारस करायची आहे, की ही शिफारस करताना कुठल्या आरक्षणाची शिफारस करतात याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत। जर आमच्या ओबीसीच्या आरक्षणामधनं आरक्षण द्या अशा प्रकारची जर शिफारस त्यांनी केली तर या राज्यातील ओबीसी समाजामध्ये फार मोठा उद्रेक होणार आहे आणि आम्ही आमच्या आरक्षणाचं रक्षण करण्याकरता त्याला ज्या ज्या स्तरावरती आम्हाला विरोध करायचा त्या स्तरावरती आम्ही ओबीसी समाजात त्याला विरोध करणार आहोत। तुमच्याकडे विरोधाचे पर्याय काय असेल? ते तर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल असेल, आंदोलनाने थोडा विरोध होणार आहे। नाही, आंदोलनाने होईल, आम्ही कोर्टामध्ये चॅलेंज करू की हे बघा आम्ही रिसर्चचे स्कॉलर आहोत, स्टुडंट आहोत, त्याच्यामुळे रिसर्च करताना कुठल्या कुठल्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे त्याचा सविस्तर अभ्यास करून ज्या ज्या ठिकाणी आम्हाला काही विकनेसेस वाटतील त्या ठिकाणी आम्ही ते कोर्टाला निदर्शनास आणून देऊ, सरकारच्या निदर्शनास आणून देऊ आणि आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करू। आमच्यामध्ये आम्ही येऊ देणार नाही। पण तुम्ही केव्हा चॅलेंज करणार? जेव्हा ओबीसी आरक्षणाला धक्का लागत आहे असं तुम्हाला वाटेल तेव्हा? नक्कीच, जर ओबीसी आरक्षणाला धक्का लागत असेल तर, आमच्या आरक्षणाला धक्का लागत नसेल तर त्यांना जेवढं द्यायचं तेवढं आरक्षण सरकारने द्यावं, त्यावर आमची सहमती आहे, कालही होती, आजही आणि उद्या राहणार। राज्य सरकार राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गामधनं स्वतंत्र आरक्षण देऊ शकतं का? त्यांच्याकडे तसा अधिकार आहे का? देऊ शकतो, तो त्यांचा अधिकार आहे। ते केंद्र सरकारला आणि न्यायालयाला कन्व्हिन्स करून यापूर्वीसुद्धा दोनदा देण्याचा प्रयत्न झालेला आहे, आता पुन्हा तिसऱ्यांदा झाला तर आमचा त्याला विरोध राहणार नाही। याआधी आपण बघितलं की राणे समितीचा अहवाल असेल किंवा गायकवाड समितीचा अहवाल असेल त्यावर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, त्यामुळे आता जो मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर होईल त्याबद्दल देखील एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। नाही, गायकवाड आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरती चर्चा असताना जे काही त्यांनी त्याच्यातल्या त्रुटी काढलेल्या होत्या त्या त्रुटी दूर करण्याचा मला वाटतं सरकार प्रयत्न करून राहिलेला आहे आणि त्या त्रुटी दूर करून तो अहवाल नव्याने स्वीकारून जर सुप्रीम कोर्टामध्ये ते सादर करणार असेल आणि सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेलं आरक्षण त्यांचं कायम ठेवत असेल त्याला आमचा मुळीच विरोध राहणार नाही। हरिभाऊ राठोड असं बोलताना की राज्य सरकारला ओबीसी व्यतिरिक्त मराठ्यांना दुसऱ्या प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याचा अधिकार नाही। तो राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा प्रश्न आहे, त्यांचा अधिकार काय आणि काय नाही त्याच्यावरती मी काही वक्तव्य करणार नाही, कारण मागच्या वेळेस जेव्हा दिलं होतं तो उच्च न्यायालयाने ते योग्य ठरवलं होतं, पण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये काही त्रुटी काढल्या, त्या ज्या काही त्रुटी होत्या त्या दूर करून जर ते स्टँड होत असेल तर त्याला ओबीसी समाज विरोध करणार नाही। मनोज जरंगे यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की राज्य शासनाने जो अध्यादेश काढला त्याचे फायदे मराठा समाजाला होताना दिसत नाही। नाही, आता तो बाबा त्या दिवशी त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांनी ते ॲक्सेप्ट केला आणि सरकारने तो अध्यादेश काढला, त्याच्यामुळे आज ते जर असं म्हणत असतील तर आम्हाला तर नवल वाटते आहे। काय आता होते की नाही तो त्यांचा विचार आहे, मी त्याच्यावरती बोलणार नाही, पण आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही हे मी मी पहिल्या दिवशीपासून बोलतो आहे आणि त्याच्यावरती मी ठाम आहे। सगळा सोहऱ्यांचा जो एक जरांगे यांचा विषय होता त्यात काही तोडगा निघू शकतो का? नाही, तोडगा निघूच शकत नाही। हे बघा की SC ST OBC विजेंटी या ज्यांना आरक्षण मिळतं त्यांना त्यांच्या जातीच्या आधारावरती आरक्षण मिळत असते आणि जात असताना कुणाची जात लागते
हा पूर्ण भारतामध्ये एक नियम आहे, भारतात SC ST OBC सर्वांकरता. त्या नियमाला राज्य सरकार बदलू शकत नाही. पितृसत्ताक पद्धती ही आपल्या भारतामध्ये अवलंबिण्यात आलेली आहे आणि त्यानुसारच तुमचे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांची जी जात असेल तीच त्या मुलाला किंवा पुतण्याला याला लागत असते आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बदल करायचा असेल तो केंद्र सरकारचा अधिकार, राज्य सरकारचा नाही आहे. जो नियम आहे त्याच्यामध्ये ते कोणी राज्य सरकार बदल करू शकत नाही. कोणी किती त्यांना दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला, जे राज्य सरकार नाही करू शकत ते नाही करू शकत, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. ही सगळी प्रक्रिया सुरू असताना जरांगे उपोषणाला बसले. आता तो त्यांचा ते त्यांच्या मागणीवरती ठाम आहे, त्याच्याकरता ते आंदोलन करत आहे. आंदोलनाचे जे वेगवेगळे मार्ग असतात त्यापैकी कोणता स्वीकारायचा आणि कोणता नाही स्वीकारायचा याचा विचार त्यांना करायचा आहे. त्याबद्दल मी त्यांना काही सजेशन देऊ शकत नाही. आपण बघू शकतो की होते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.